सभापती महोदय, हा विषय आज लक्षवेधीच्या माध्यमातून इथे मांडलाय। याच्या अगोदर देखील हा विषय दोनदा या सभागृहात आला होता आणि दोन वेळेला सभागृहात ज्या वेळेला आला होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्याच्यावरती भाष्य केलं होतं। परंतु जे ह्या सभागृहात सांगितलं, जे रेकॉर्डवरती आहे, हे सगळं चुकीचं सांगितलं त्यावेळेला। खरं म्हणजे हा हक्कभंगाचा विषय होऊ शकतो, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना जी माहिती दिली ती चुकीची दिली आणि त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारावरती ते रेकॉर्डवरती आलं। हे रेकॉर्ड माझ्या हातात आहे। प्रश्न असा आहे की ही HSRPC जी आहे, ही सिक्युरिटी रिझोल्युशन प्लेट जी आहे, ही लावण्याचं कारण वगैरे सगळं आपण दिलेलं आहे। परंतु जे काही दर आहेत, हे दर आणि त्या दराचं केलेलं समर्थन माझ्या हातामध्ये आता 1 2 3 4 5 6 7 8 राज्यांचे दर आहेत। या 8 राज्यांचे दर आणि अधिकृत त्यांच्याकडनं, त्यांच्या वेबसाईटवरनं त्यांच्याकडनं आलेली बिलं यांच्या सकट आहे। त्या दिवशी जो काही बिल जे काही सांगितलं गेलं की महाराष्ट्राचे जे काही दर सांगितले गेले, 450 रुपये दुचाकी वाहन, 3 चाकी वाहन 500 रुपये आणि 745 रुपये हे दर त्यावेळेला सांगितले गेले। त्याच्यात सांगितलं की जीएसटी नाहीये आणि म्हणून हे दर एवढे कमी वाटतायत। मी सगळ्या राज्यांची याच्याबरोबर तुलना केलेली आहे आणि ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये, म्हणजे 2 चाकी असेल, 3 चाकी असेल, 4 चाकी असेल, आणि ज्या राज्याचं आपण सतत अनुकरण करतोय आणि जे राज्य आपल्यासाठी सध्या पितामह झालेलं आहे, त्या गुजरातचाच मी तुम्हाला सांगतो, बाकी कोणाचं सांगत नाही। गुजरातमध्ये आपला आता रेट आहे 450 रुपये विदाउट जीएसटी। गुजरातमध्ये तोच रेट आहे 160 रुपये विदाउट जीएसटी। आपल्याकडे 3 व्हीलरचा रेट आहे 550 रुपये, गुजरातमध्ये तो रेट आहे 200 रुपये आणि LVMचा रेट आहे आपल्याकडे 745 रुपये, गुजरातमध्ये तो रेट आहे 460 रुपये। याच्यावरती जीएसटी, बाकीचे फिटमेंट चार्जेस हे सगळे पकडले तर आपल्याकडचे चार्जेस 2 व्हीलरला 531 रुपये, 3 व्हीलरला 549 रुपये आणि 3 व्हीलरला 879 रुपये होतात। तेच गुजरातमध्ये 188, 236 आणि 520 रुपये होतात। म्हणजे आपल्या आणि गुजरातमध्ये 359 रुपयाचा फरक आहे। या सगळ्या राज्यामध्ये ही सारखी प्लेट लागणार आहे। हे मी 9 राज्यांचं आणलेलं आहे, बाकीच्या राज्यांचं पण आणू शकतो। मग आपल्या राज्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये असा काय प्लेटमध्ये फरक पडलाय की ज्याच्यामध्ये 300, 300, 350 रुपयाचा डिफरन्स येतो। आणि आपल्याकडे जे 3 लोक जे तुम्ही दिलेले आहेत, या 3 लोकांमध्ये ज्या 3 कंपन्या तुम्ही दिल्या, या 3 कंपन्यांमध्ये रोजमेट्रा नावाची जी कंपनी आहे, ही कंपनी आपल्या बरोबर बाकीच्या राज्यात पण काम करते। बाकीच्या राज्यात काम करते, तिकडे तिला हे दर परवडतात। मग आपल्या राज्यामध्ये 300, 350 रुपयाचा डिफरन्स, हे मधलं मार्जिन गेलं कुठे? आणि ह्या रोजमेट्रा कंपनीला महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन खात्याने ब्लॅकलिस्ट केलेलं आहे। ब्लॅकलिस्ट कशाला केलंय? तर खोटी बँक गॅरंटी दिली म्हणून। जर खोटी बँक गॅरंटी देऊन जो माणूस आपल्याकडे काम करतो, त्या ब्लॅकलिस्ट केलेल्या माणसाला आपल्या राज्यामध्ये काम दिलं जातं। त्या कामामध्ये बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये किमान 250 ते 400 रुपयाचा फरक पडतो। माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की एक तर ब्लॅकलिस्ट असलेल्या माणसाला आपण काम दिलं, ते काम त्याच्याकडनं काढून घेणार का? नंबर 1। आणि हा 200 ते 400 रुपयाचा जो फरक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं कारण काय? तर हा फरक बाकीच्या राज्यांचा अभ्यास करून याच्यामध्ये आपण दरांमध्ये कमी करणार का?
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.